तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मोनाई ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण आलेलो आहे मासं धरायला. तर पाठीमागच्या साईडला बघा मासं वगैरे, ही आपली जी गँग आहे ती मासं वगैरे धरायला लागलेली आहे. तर मासं हे सगळं धरून आता आपण बनवून वगैरे इथंच आपलं नियोजन लावणार आहे या माशाचं. तर इकडं पण एक गँग दिसते, हात करा मित्रांनो. तर इथं सुद्धा मासं आपलं धरायचं चाललेलं आहे. तर बऱ्यापैकी मोठं गाव जेवण होईल असं जेवणाचं मासं बनवायची तयारी आहे. तर ठीक आहे, सगळे गँग आता हाफ डे करून आलेले आहे ड्युटीवरनं. तर ठीक आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. हे बघा मासं धरायला लागलोय आम्ही. थोड्या वेळाच बनवून तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसणार आहे. मोठी चिलाप आहे बरं, मस्त ती खाली काढा. जावा आणि एक चिळ अजून जरा चला. बास्की म्हणते काही पण बास्की म्हणलं रे. हा कडेल जा हे अंगावर टाकून. अशा प्रकारे मित्रांनो आपली ही जी गँग आहे ती बघा कसं मासं धरते. हॅलो, माशाचा माप नाही हो मास इथं वर इथं कडल नको तू. जे काय चाललंय हे सगळं आता मासं तर धरलेलं तुम्ही पाठीमागं बघितलंय. आता ही तुम्ही बघताय समोर, आता ही सगळी गँग मासे धुवायला बसले आहे. स्वच्छ करायचं, इथं धुवायचं आणि इथं तळायचं. हे असं एकंदरीत प्लॅन आहे. तर कसं वाटतंय हे मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि ते असं एकदम सिस्टमॅटिकली नियोजन चाललेलं आहे. तर इकडच्या साईडला दाखवा जरा, तिकडं असं पाठी भरलेलं मास आहे. तिकडे पलीकडे पण 2 पिशव्या ठेवलेल्या आहेत. झूम करू नको, दिसतंय तिथं. तर तिकडे पलीकडे पण 2 पिशव्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो. तर त्या 2 पिशव्यात पण मास आहेत. पण आता पोरं कटाळले म्हणजे आता ही धुऊ आणि खाऊ. ही खाऊन धुवून झाल्यानंतर मग ठरवू की काय त्या माशाचं करायचं. तर ठीक आहे, मग व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. जय महाराष्ट्र. तर काही अशा प्रकारे आता तिथं तुम्ही पाठीमाग बघितलंच. तर आता तीच मासं इथं आता धुवायला लागलोय आपण. स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण आता ती बनवणार आहे. ती पण तुम्हाला दावताना जाईल व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो हो का, हे असं एकदम क्लीन करावं लागते मासं, तेव्हा ती मासं खाण्याला टेस्ट आहे. तर एकदम असं सगळं घाण वगैरे काढून आता गँग बघा फक्त तुम्ही, बोरं बघा कुठली ती सगळी आपली टरबाईची गँग आहे ती. आणि ही मित्रांनो हो का स्वच्छ केलेलं हे असं स्वच्छ केलेलं मास आहे. आता ही स्वच्छ करून सगळं आता आपण तळाकडे चाललेलो आहे. चूल पेटलेली आहे इकडं, ह्यांनी चूल पेटवलेली आहे. चला कसं आहे टॉपचा विषय आहे सगळा बघा. तेल बिल सगळं वाटायचं चाललेलं आहे मित्रांनो. ही गँग बघा सस्ते मास्तर, वाटत नाही काय केल्यासारखं. कपडे अंगावर असली टाईट, नुसतं खायला हजर झाल्यासारखं दिसायला लागलाय. तर इकडं कसं चाललंय बघा, 2-3 पाण्याने धुवायचं व्यवस्थित सगळं धुवून बिवून सगळं मस्तपैकी नियोजन चाललेलं आहे. नाही होते ही सगळं कॉर्न फ्लॉवर पीठ आहे. बेसन कमी वापरा, बेसन थोडं कमीच वापरा. विषय टॉपचा ठेवा. बस बेसन बघा. मीठ टाका काय ठेवणार मीठ टाका. मिठाचा पोडा घे. मिठाचा पोडा घे. मीठ कुठे मित्रांनो मिठाचा गोळ झाला असं वाटतंय, पण बघू. आणले का? आणले मीठ मापट टाका. टाका अर्धा पोडा टाक. अर्धा पुडा खूप होईल असं वाटत नाही. हातावर नको टाकू, मला वाटायला लागलं अर्धा नाही होईल. टाक रे, लागल. काय अडचण नाही, टाक. बस चला, थोडं पाणी वाटा. पाणी पाणी वाटा थोडं. पाणी वाटा. बस काय ती बेसन बस काय बांधून बेसन लागलं तर लागल. बस बस बस
सेव केला का आता? आता असं खायला बसायला कसं काय तर बघा ही अशा प्रकारे मित्रांनो मास कडक मध्ये तळलेला आहे इकडे माझ्याकडे. हा मित्रांनो हे असा माल लागते. कसं आहे हा सगळं काट बिट काढून मस्त पैकी टॉपचा माल आहे. हे आपलं जे चाललंय जे आपलं एक सार्वजनिक आपल्या टर्बाईन सेक्शनची पार्टी आहे आणि आमचा असं प्लॅन ठरला होता की जी काय पार्टी होईल आपली हे असं मासं धरूनच होईल आणि ही आपल्या पार्टीची एक प्रकारे सुरुवातच आहे. अशा बऱ्याच पार्ट्या होणार आहेत. ह्याच्या पाठीमागं पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच गोव्याला ही सगळी आपली गँग होती आणि अशा प्रकारे देवाचं जी कॉलर ठेवून यांनी मासं खायचा तडाखा लावलाय का नाही हे काय मला पटलेलं नाही. तर हे जाळ ह्यांच्याकडे हे जे जाधव मास्तर आहेत बरं बघ रे, तर ह्यांच्याकडे जाळ लावायचं यांना एकदम काम लावलेलं आहे. हे कायम जाळ लावतात. ही टर्बाईनची पार्टीचा ही पोच पावते कशी लोळायला लागली ती बघा. अरे कुठं आवाज येतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो ही सगळे आता अशा प्रकारे टर्बाईनची जी गँग आहे पार्टी झालेली आहे आणि ही सगळी मासं खाऊन 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 एकदम कटाळलेली आहे ती. तर पाणी बिणी इथं जारच्या पाण्याची थंड पाण्याची सोय पण आपण केली होती आणि सगळ्यांचं बघितलं तर एकदम चेहऱ्यावर असं तृप्त झालेला आनंद आहे. आणि ठीक आहे मग व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर ठीक आहे भेटूया असंच एखाद्या मजेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.